राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम
लेकराचे हित लेकराचे हित
रे ना रेत लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे 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 हित 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 वाहे माऊलीचे चित्त वाहे वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे वाहे माऊली माऊली वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी कवयाची जाती ऐसी कवयाची जाती वाहे माऊलीचे माऊलीचे हो हे माऊलीचे चित्त हे वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे वाहे
करिला बाविन करिला बाविन करी करिला बाविन करिला बाविन प्रीती करिला बाविन प्रीती सरगम पम पद पम ग सर सर करिला बाविन करिला बाला बा करिला बा करिला करिला बाविन प्रीती करी रे
भवीन प्रीती करेला भवीन प्रीती करेला भवीन करेला भवीन करेला भवीन
विठ्ठल 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 विना बाया तू घे ना विना धोतर आणि तो अंग. त्यांचे नियमाचे असतील काय बरं. लेकराचे हित लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भारवाहे त्याचे सर्व सोयी साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती हरी तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती समचरण सरोजम सान्रणीला बुदाबम जगडनेत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंजनम गंजनेत्रम सवयदबलाश विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय धातुमुनीन्द्र है समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास दुगा हरिकलावज्ञ ज्योधरार्तावतारम कलंकांकतेशोधिका मोदिवक्त्रम खलानीशवादा पणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर वा मंडळी वा गायक वा वादक वा ठाकरे शाबास. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा काय गोड आवाज आहे ऐका सोपान देवा वा ओंकारजी वा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ती उदारा निवृत्ती उदारा वा 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 कैलास वा सोपान देवा निवृत्ती उदारा उदारा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती हे निवृत्ती उदारा उदारा मुक्ताबाई त्रिभुवन नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आध्यत्रे जननी देवाचे जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता
सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो वा लागे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला सेवक झालो सेवेलागी सेवक झालो हे तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरण 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 अहो स्वामी तुकया देवा यावरी करावावे सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी दया देवा यावरी करावावे लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरी अकारण करुणावरून आले भक्तकाम कल्पतरुम पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि आईवडिलांच्या कृपाशीर्वादानं आज भक्तिभावानं प्रेमाभावानं सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणार एकमेव साधू ज्यांनी 3 वेळा वैकुंठाला जावं आणि 3 वेळा वैकुंठाहून माघारी यावं सामान्य जीवाकरता ज्यांनी गाथा निर्माण करावा आणि तो गाथा 14 दिवस पाण्यामध्ये लायासारखा ज्यांनी तरुण दाखवला त्या तुकोबाऱ्यांचा गोड असा अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय. काय म्हणतात तुकोबाऱ्या? तुकोबाऱ्या म्हणतात गड्या लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त जी लेकराचे हित जाणती तिला आई असं म्हणावं. काय म्हणावं? बोला बोला. आई असं म्हणावं. जी लेकराचे हित जाणते ना तिला आई असं म्हणावं. वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त. अजून काय आई जवळ? आई शिकळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. खरं तर कळवळ आहे तिच्या जवळ आणि खरं तर कळवळ्याची जाती ती आहे. लाभाविन प्रेम करणारी आईच आहे. करीला भाविन प्रीती. अजून काय करते? मार म्हणले पोटात भार वाहते 9 महिने 9 दिवस आणि भार वाहून सर्वस्व सुद्धा आपल्या लेकरांकरता वाहते तिला आई असं म्हणावं. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साय आईशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. आणि म्हणून अशा संत रूपी माईजवळ माझं ओझ आहे. तू का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे आईशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. विठ्ठला 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 अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. आज आपलं पुण्य पावन पुण्यक्षेत्र आपलं दैठणे गाव बरोबर ना. आणि दैठणे गावातील एक सगळ्यांची लाडकी माता नवे नवे या गावची एक आदर्श माता नवे नवे या गावातलं एक या भागाचं या परिवाराचं एक वैभव या भूषण. खरं तर स्वर्गीय श्रीमती गुणाबाई बाजीराव पेटकर आपण ज्यांना आदरानं ताई म्हणायचो ताईंच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. आज पेटकर परिवारानं गोड असा सोहळा आयोजित केलाय. आपण सोहळ्याकरता उपस्थित आहे. एवढा सोहळा गोड आयोजित केलाय की नेमकं भास होतोय मला की
कीर्तन नेमकी पुण्यस्मरणाचं चालू आहे की एखाद्या सप्त्याचं काल्याच कीर्तन चालू आहे असा प्रतिभास मला होतोय का माहिती का. एखाद्या सप्त्याला सुद्धा एवढं गोड नियोजन आयोजन करता येत नाही, एवढं नियोजन या पेटकर परिवारानं केलंय, म्हणून एकदा जोरदार टाळी वाजवायची. आयोजनातली नियोजनातली भव्यता दिव्यता वाखणण्याजोगी आहे, म्हणून खरं तर धन्यवाद आहे थोडासा. आणि म्हणून खरं तर आपण आलोय आणि खरं तर आईन मागं मोठा परिवार आहे, ताईन मागं मोठा परिवार आहे. त्यामध्ये त्यांची तीनही मुलं, त्यामध्ये राजाराम दादा आहे आणि सुनीताताई आल्यात का. सुनीताताई आल्यात ना, पुढे बसल्यात. सुनीताताई आणि संगीताताई या अशा दोनही मुली आहे आणि राजाराम दादा ही तीनही मुलं. पुतण्यांचा सुद्धा मोठा परिवार आहे, त्यामध्ये तुकाराम दादा आहे, सोमनाथ दादा आहे, हनुमंत दादा आहे, विलास दादा आहे, हनुमंत दादा आहे, संदीप दादा आहे. आणि खरं तर या परिवाराचं नाव ज्यांनी आदर्श भूमिकेनं खरं तर नाव रोशन केलं, आदरणीय आमचे परमार्थिक स्नेही अभिजित दादा, प्रसिद्ध भाजीपाल्याचे व्यापारी आहे आणि आपल्या चांगल्या व्यवहारातून जोडून या धन उत्तम व्यापारी या युक्तीनं खरं तर त्यांनी नाव लौकिक केलं. गरीब जनतेचे मायबापाचे आशीर्वाद मिळवले, शेतकऱ्याचे आशीर्वाद मिळवले आणि खरं तर या ठिकाणी हा गोड असा सोहळा आयोजित केला. अभिजित दादा असतील, पुतण्यांचा सुद्धा मोठा परिवार आहे, त्यामध्ये मंदाक्का आहे, मंगलाक्की आहे, असा मोठा परिवार, नातवांचा सुद्धा मोठा परिवार आहे. आणि खरं तर या परिवाराच्या सुनबाई सुरेखात आहे, सगळी मंडळी या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. ज्यांनी मला आमंत्रित केलं ते आदरणीय आमचे जितू काका देवकर असतील, अभिषेक पेटकर असतील आणि संकेत दादा धुमाळ असतील. या सगळ्या मंडळीनं मला वारंवार फोन केलं आणि मला येण्याची संधी या ठिकाणी मिळाली. आपण सगळे ऐकण्याकरता ज्ञाते मंडळी आहेत, गोड मंडळी आहे आणि ऐकण्याकरता चांगली मंडळी असली की चांगलं चिंतन मांडता येतं, बरं का ना. आपण सगळी बहुश्रुत मंडळी आहे आणि विशेष तत्वानं आपण ऐकण्याकरता जेवढे गोड मंडळी तेवढे गाणारे वाजवणारे सुद्धा अत्यंत मौलिक आहे. महाराष्ट्रातली यादी एक नंबरची, म्हणजे एक नंबरच्या यादीतली सगळी महाराज मंडळी आज या व्यासपीठावर उपस्थित आहे. तुम्ही सध्या युट्यूबला जर गेले तर सगळी एक नंबरची मंडळी, गाणारी वाजवणारी मंडळी आज या व्यासपीठावर उपस्थित आहे. प्रसिद्धच नाही तर सिद्ध गायनाचार्य, सिद्ध वाजवणारे ही मंडळी या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. तद्वत नामवंत गायनाचार्य, गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व, गोड गळा ज्यांचा आहे, आवाजाचं माधुर्य, आवाजाचं सौंदर्य आणि स्वभावाचं सौंदर्य ज्यांच्याकडे आहे, आदरणीय आमचे ओमकारजी महाराज जगताप. एकदा जोरदार टाळी वाजवायची. स्वागत करूया आपल्या गोड आमच्या महाराजांचं. आवाज आणि आवाजाचं सौंदर्य त्यांच्याकडे आहे, माधुर्य त्यांच्याकडे आहे, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. अत्यंत एकदाच पुन्हा एकदा टाळी वाजवायची आमच्या ओमकारजी करता. आवाज किती गोड असावा, किती सुंदर गाणं असावं, किती तयारीचं असावं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे ओमकारजी आहेत. त्याचप्रमाणे ज्यांच्या समवेत खरं तर गोड महाराष्ट्रामध्ये लाखो तरुणांचे युथ म्हणजे ज्यांना आयडॉल म्हटलं जातं, ज्यांचं स्टेटस ठेवल्याशिवाय दिवसाचं स्टेटस तयार करत नाही, असे कैलासजी महाराज पवार. टाळी वाजवा एकदा त्यांच्याकरता. महाराजजी सुद्धा या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. अत्यंत गोड, ते गायला लागले की माणूस असा पाहत राहतो, असं त्यांचा आवाज आहे आणि आवाजाची माधुर्यता, आवाजातलं सौंदर्य त्यांच्याकडे सुद्धा अत्यंत मौलिक आहे. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. ही सगळी संस्थेतले विद्यार्थी आहेत, आदरणीय आमच्या महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतले हे सगळे विद्यार्थी आहेत. आदरणीय महाराज गणेश महाराज आहे, मला वाटतं दुसरी तिसरी साथ आहे मलाही. आदरणीय गणेशजी महाराज आहे, गोड त्यांचे विद्यार्थी आहेत, किती गोड पावले खेळतात. अत्यंत त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. विनेकरी बाबा असतील, भालदार चोपदार असतील आणि मृदुंग क्षेत्रातलं दोन व्यक्तिमत्व आज या व्यासपीठावर उपस्थित आहे. अत्यंत गोड वाजवायला लागले की लोक अशा आ करून त्यांच्याकडे पाहतात. आश्चर्यजनक वाजवणं आहे दोघांचे पण. त्यापैकी तिकडून जे एक नंबरला वाजवतात ना, ते महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्हा आहे, जगात जर्मनी, भारतात परभणी, असं का म्हटलं जातं. बघा, मी म्हटल्यानंतर टाळी वाजवली, याचा अर्थ आहे जगात जर्मनी का, टेक्नॉलॉजी करता जर्मनी, आणि भारतात परभणी का, भारतात परभणी पारमार्थ करता परभणी. तिकडचं पोरग जरी जन्माला आलं तरी स्वरातच रडणार. असे आमचे कृष्णा महाराज बोरकडे बरं का, मृदुंग क्षेत्रातला वाघ बरं का, वाघ. एकदा टाळी वाजवायची त्यांच्याकरता. लय गोड वाजवणारे व्यक्तिमत्व त्यांच्या समवेत. महाराष्ट्रामध्ये तबल्याकरता एक नंबरचं नाव आहे बरं का सध्या चर्चेत, असे आमचे वैभवजी दादा सोळुंके गुरुजी. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. अत्यंत गोड, लय म्हणजे त्यांच्या आळंदीमध्ये फार मोठी त्यांची ओळख आहे आणि साऊंड क्षेत्रातलं सुद्धा मोठं नाव आहे त्यांचं. आदरणीय वैभवजी सोळुंके गुरुजी, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आमचे सार्थक दादा आहे, अत्यंत महाराज काय तयार आहे महाराज या माणसाचा हार्मोनियम. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता, त्यांचे आभार. आणि साऊंड क्षेत्रातलं लय मोठं नाव आज या, म्हणजे तुम्हाला बघा एक सांगतो नाना, तुम्हालाच कळेल मला काय बोलायचं ते. बहुधा साऊंडवाल्यांना म्हणावं लागतं आवाज वाढव, काय म्हणावं लागतं, आवाज वाढव. इथं काय म्हणावं लागतंय,
कमी करा असं म्हणावं लागतंय. म्हणजे साऊंड क्षेत्रातली लय माणसं आहे. वैभवदादांना अंदाज आहे त्याचा. आणि खरं तर लय साऊंड आहेत, म्हणजे अत्यंत गोड. हे असे कमी साऊंड असतात की कीर्तनकाराला साजेसं, गायकाला साजेसं, समाजाला साजेसं, अत्यंत गोड त्यांची ऑपरेटिंग आहे. असे महाराष्ट्रातला सुप्रसिद्ध आमचं इंगुले साऊंड सोमनाथजी दादा, एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. त्यांचे आभार व्यक्त करतोय. ही सगळी मंडळी या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. शूटिंग करता माऊली HD चॅनल आहे, त्याचे सर्व ऋषीदादा पाबळ, वैभवदादा, हे आपण सगळे उपस्थित राहिलात. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि माझ्याकडे वेळ कमी आहे, 11:30 वाजलेत. 12:15 12:30ला आपल्याला थांबायचे, म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. आज ऊन पण नाही, मधून पावसाचं वातावरण होतंय. काय काळजी करायची नाही. आणि एअर कंडिशन सगळा मंडप, त्याच्यामुळे घाबरायची गरज नाही. ज्याला गरम झालं त्यांनी थोडंसं ती पडदा वरती उचलायचं, सांगायचं आज. म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. आणि माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्त काय हे पाया पायावरी मस्तक हे पुष्पक पायावरी वारकरी संताच्या या हे वारकरी संताच्या या वारकरी संतांना वारकरी संतांना पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म. माझा आवाज येतोय ना? ऐकायचं महाराजजी. मग एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आलात, तर याच्यापेक्षा भाग्याच्या पेक्षा पुण्य अजून काय पाहिजे? महाराजांचं म्हणणे माझं नाही. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म किती. अजून बोलू का? किती गोड लिहिलंय सार्थकजी, किती गोड लिहिलंय. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करते बसेरा, हो भारत देश है मेरा. एवढ्या पवित्र पावन मातीमध्ये जन्माला, अजून किती गोड. महाराज म्हणले धन्यभूमी पुण्य देश जेथे वैष्णवाचा वास. एवढ्या पवित्र मातीमध्ये कैलासजी. मग आम्ही जर जन्माला आलो तर भजन गावच. आणि भजन का गाव माहिती का? शास्त्रात भूमिका आहे बरं का नाना. ए आई, शास्त्रात भूमिका आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? बोला 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 बोला. मला बोलणारी माणसं आवडतात. किती वेळा आंघोळ करायला सांगितली? 3 वेळा. आणि एकदाच काय ती जेवायला सांगितलं. दैटनेवाले जरा बोला ना. आपण काय करतोय? आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच. आणि वरून मला सांगायला तरी पटलं पाहिजे ना तुम्हाला. माझं म्हणणं नाही, कबीरदाजींचं म्हणणं. किती गोड म्हणलेत, किती गोड म्हणलेत. हे आवटा हात का मानव देह, आवटा हात का मानव देह, प्रभु ने तुझ दिया. आवटा हात का मानव देह, प्रभु ने तुझ दिया. ए खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया. अरे खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया. भज मन नारायण, तू भज मन नारायण. मग भजना करता आलो, भजन गोड करावं. मग मानवी जन्मामध्ये आम्ही आलोत ना, त्याचं दुःखाचं, या दुःख हरण करण्याचं गुणगान गावं. आज तर शनिवार आहे. एका ठिकाणी गोड लिहिले कैलाची. किती गोड लिहिलं माहिती का? तो दुःख हरवणार आहे, तो दुःख भंजन करणार आहे. मला वाटतं त्याचं नाव घ्यावं. किती गोड सांगितलंय. हे दुःख भंजन.
टाळी वाजवा. मग किती गोड सांगितलं. मग तो दुःख हरवणार आहे, तो दुःख सोडवणार आहे. मग त्याची अर्थता आम्ही करावी आणि त्याचं गणित मिळवावं. आणि मी देवाच्या भजनाकरता आली, उत्तम त्याचं भजन याच देहात गावं. का याच दी गडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोटे. उत्तम रित्याचं आयुष्य मिळाले भजन गाण्याकरता. पण भजन का गावं? महाराज म्हणले, हाय आखवो जो शाम का दर्शन किया करे, है शीश वो जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार जुम कहे जो रहे व्यर्थ बातों में, मुख ओए जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती से शोभाने हाथ की, है हाथ जो प्रभु चरण में वंदन किया करे. ऐसी लागे लगन मेरा हो गए मगन, ओ तो गली गली हरि गुण गाणे. अशा भावाने, अशा प्रेमासह, भावानं प्रेमाने. पण प्रत्येकाच्या जीवनात तीन पण आहे. बोलू का तीन पण आहेत ना. थोडंसं बोलतो. माणूस जसा तीन प्रकाराचा आहे, प्रकाराचे तीन, आणि तुका म्हणे केले जन्म, तसं तीन पण जन्मात आहे. ओंकारजी सांगू का, तीन पण आहे जन्मात. आपण लहान होतो. दादा ते कोणतं पण लहान होतो. जरा मला उत्तराची अपेक्षा आहे. आपण लहान होतो, बालपण संपलं. आता मी ज्या वयात, आपण ज्या वयात आहे. तरुणपण, आणि तरुणपण संपलं का कोणतं पण आहे. म्हातारपण संपलं का कोणतंच पण नाही. पण सरपण आल्याशिवाय राहत नाही. पण सरपण येण्याच्या अगोदर माणसानं जीवन जगावं. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करुणास आयुष्याच्या सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. मग बालपणात काय करावं सांगतो ना. बालपणामध्ये गायलं पाहिजे, उड्या मारल्या पाहिजे. गाये, नाचे, उडे, आपुल्या छंदे, मनाचे आनंदे आवडीने, हे बालपणात करावं. तरुणपणात काय करावं? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, तरुणापणात. पण म्हातारपणात काय करावं? आईच बैसोनी करा एक चित्त, आईच बैसोनी करा एक चित्त, आईच बैसोनी करा एक चित्त, आईच माणसांनी गोड प्रमाण दिलं. ठाईच बैसोणी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. आणि मग हे आळवण्याचं गणित ते महत्वाचं आहे. मग आळवण्याचं गणित जर असेल ना, तर नलगती सायास जावे वडांतरा, सुखे तो घरा नारायण. मग ते मिळवावं. पण त्याकरता आम्ही काय करावं? म्हातारपणामध्ये सुद्धा म्हणावं, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोडवा. पण काही माणसं म्हातारी होतात, पण म्हातारी होत नाही. आता परवा माझं कीर्तन मुंबईला होतं, तुम्ही ऐकता सगळेजण. आणि मुंबईला कीर्तन आजोबा, एक 80-90 वयाच्या आजोबा आग्रह धरला की म्हणले महाराज यायची मला मुंबईला. मला आग्रह धरला, म्हणलं चला. नेलं त्यांना मुंबईला कीर्तनाला. आदल्या दिवशीचं कीर्तन संपलं. आणि आदल्या दिवशीचं कीर्तन संपल्यानंतर सकाळचं कीर्तन बाकी होतं. सकाळचं कीर्तन, माझी सकाळची देवपूजा उरकली. आणि देवपूजा उरकल्यानंतर नित्यनेम उरकल्यानंतर मग तिथं गेलो. त्यांचा फोन आला की महाराज म्हणले, खरं तर फोन आला की म्हणले चहा प्यायला. मग फोन आला, माझ्या चहा प्यायला निघालो. त्यांच्या बिल्डिंग खाली जाऊन उभं राहिलो. आणि तिथं बिल्डिंग खाली जाऊन उभं राहिल्यानंतर त्यांचा ते वरती जाण्याकरता आणि खाली येण्याकरता बिल्डिंगला काय असते लिफ्ट असते. तिथं शहरामध्ये काय माता मावल्या सकाळी चालायला जातात. त्याला एक शब्द आहे, आपण काय म्हणतो ते चालायला जाणं. मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर त्या बिल्डिंगला वरती जाण्याकरता आणि खाली येण्याकरता लिफ्ट होती. त्या यायच्या आणि ते बटन दाबायच्या. बटन दाबलं
की त्या लिफ्टचा दरवाजा उघडायचा, त्या आतमध्ये जायचा दरवाजा बंद व्हायचा, कैलाशी बरं का, दरवाजा बंद व्हायचा, त्या वरती जायच्या ते उतरून यायच्या, त्यांच्या मुली त्याच्यातून खाली यायच्या. असं 4-5 वेळा झालं. इकडून म्हाताऱ्या जायच्या, तिकडून पुरी यायच्या, इकडून म्हाताऱ्या जायच्या, तिकडून पुरी यायच्या. माझ्याबरोबर जे आजोबा ते कधी बारीक पाहिजे, मला म्हणले काय मशीन रे, इकडून म्हातारे शिरतात आणि तिकडून पुरी येऊन बाहेर पडतात. म्हणलं ना मशीन असतं तशी. आजोबा धावले ना माझ्यावर, मला म्हणले तुला अक्कलच नाही. म्हणलं काय झालं अकलीला? म्हणले लवकर सांगायचं होतं. म्हणले आपल्या म्हातारीला पण आणलं असतं आणि मशनीत घातलं असतं. बरीच माणसं अशी त्यांना प्रपंच सुटत नाही, पण प्रपंचात किती असावं, किती गोड म्हणले. संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, आसनी नसावे, नसावे. संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. हे भजन करावे, वेलाला भजन करावे, वेलाला संसारी असावे, संसारी मग पुढच्या शब्दाकडे जोर देऊ. भजन करावे वेळोवेळा. भजनाची अर्थता आमच्या जवळ असावी, आणि ही भजनाची अर्थता जर असेल तर आम्ही कीर्तनात लक्ष देऊन ऐकावं. आम्ही काय ऐकावं? जन्मातलं महत्वाचं गणित आहे. आम्ही आलोत ना कैलाजी, ओंकारजी बरं का, जन्मातलं सगळ्यात महत्वाचं गणित तेच आहे. आम्ही ते शोधलं पाहिजे. पण एक कोणाच्या नावात आहे आज मला सांगायचं. आज आपल्या ताईबद्दल मला बोलायचं. मी बोलणार आहे तिच्याबद्दल. माझ्या संगीताताई आणि सुनीताताई आणि राजाराम दादा तिघही जण बसलेत कीर्तनात. किती गोड बोलायचं. शिवरंजनी जगातली सगळ्यात मोठी भूमिका आहे. काय बोलायचं त्यांच्याबद्दल? आईची माया जर विचारली तर आई गोड आहे. तुम्हाला आवाज येतो ना माझा मागे? आई गोड आहे. किती गोड आहे? हा ते पाहण्याचं आहे ना, थोडंसं मध्यभागी ठेवा म्हणजे तिथे ना, हा थोडंसं मध्यभागी ठेवा म्हणजे हा. नाहीतर मग एक फक्त अर्धा तास थांबा, आपण थांबूया मग अर्धा तास फक्त थोडंसं कव्हर करा, म्हणजे काय होणार, विक्षेप होणार नाही. विठाला विठाला पुढं पुढं सरका, पाठीमागे जागा नाहीये, पुढं पुढं सरका, पुरुष मंडळ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग जगातली सगळ्यात मोठी भूमिका ती आहे. काय बोलायचं? आईबद्दल बोलायला गेलं तर जगातली सगळ्यात मोठी भूमिका तिची. आई म्हणजे काय? आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक एक आणि मज होई शोककारी. जन्मातली सगळ्यात मोठी भूमिका आईची. आपण कीर्तनात आलोय, ऐका कीर्तन गड्या. आणि मग कीर्तन ऐकलं तर लक्ष दिलं तर महत्वाचं गणित कळेल. जन्मामध्ये आम्ही आलोय ना, लक्ष द्या माऊली बरं का, आम्ही जन्मामध्ये आलोय. जन्मातली महत्वाची भूमिका तीच आहे. किती गोड आहे. आई आईच आहे. आज मी आईबद्दल, आमच्या ताईबद्दल लिहिलंय. त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्यास ग तुताई. त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्यास ग तुताई. अगं सर्व संपुनी फक्त राहते नाते तुझेच गत आहे. या किविलवाण्या राजाराम दादांची, संगीताताईची, सविताताईची, सुनीताताईची तुझ्या वाचूनच वाट वळते. पण खरी आईची माया ज्याला आई नाही ना ग त्यालाच कळते, ज्याला आई नाही ना ग त्यालाच कळते. असं म्हटलं गेलं. आई बेटा गुंडा हो या अगर मवाली, माँ तो अपने आंचल में छुपा लेते, माँ तो भिकारी हो या हो तबायत, माँ तो माँ होते. एका लेकीला जर विचारला की तुझं माहेर कुठपर्यंत, तर लेकीच्या डोळ्यात पाणी येते. लेक म्हणते दादा माझं माहेर तिथपर्यंत, जोपर्यंत माझ्या माहेरात माझी आई जिवंत आहे, माझा बाप जिवंत आहे, तोपर्यंत माझं माहेर. काय गोड आहे तिच्याबद्दल सांगू. जगातली सगळ्यात मोठी आईच आहे. एखादी लेक जर माहेराला आली ना तर तिच्या पिशवीमध्ये कांदे, बटाटे, लसूण, मिरच्या टाकणारी आईच होती. पण ज्या दिवशी माहेरातले कांदे संपतात, बटाटे संपतात, लसूण संपतो, त्या दिवशी आई संपलेली असते. माहेर म्हणजे काय? अरे ज्यामध्ये केला जातो आहेर त्याला माहेर असं म्हणतात. जन्मातली सगळ्यात मोठी भूमिका आईची आहे. आई बोलू का? आई म्हणजे काय मी स्वतः शब्द लिहिलेत. काय गोड आहे तिच्याबद्दल. हाडाचे तो काढ करून केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट आई केले नाही कोणी. हे आई ग
आई तुझ्या चिमुकल्या बाज हे कशी कुछ बुजायको ये अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार पिटणार नाही सगळ्यात मोठी तिचा आणि तिच्याबद्दल का बोलावं माहितीये का अख्खं विश्व हिंडून यावं पण आईसारखं मोठं कोणी नाही का माऊली दाणोबाऱ्यांचं सुद्धा म्हणणं आहे सगळ्या जगातलं सगळ्यात मोठं तीर्थ आईच आहे वडिलांचंच आहे सगळं तीर्थाची दुरी ज्ञानोबाऱ्यां माऊलींनी लिहिले ना मग आम्ही जर आलोय ना तर हा विचार करावा आईची माया लय गोड असते किती गोड असते माहिती अरे आपल्या पायाला ठेस लागते पण वेदना तिच्या हृदयाला होतात जगातली सगळ्यात मोठी तीच आहे मी परवा मावळ तालुक्यात कीर्तनाला गेलतो वाढदिवसाचं कीर्तन होतं आणि वाढदिवसाच्या कीर्तनानिमित्तानं मी लवकर गेलो थोडंसं आणि एका खोलीमध्ये जाऊन बसलो कीर्तनाची वेळ थोडीशी पुढं सरकली वेळेमध्ये कीर्तन चालू झालं नाही पण मग थोडंसं मी तिथे जाऊन बसलो वा आणि मग तिथे जाऊन बसलो एका खोलीमध्ये नेऊन बसवलं मला तिथे ना केक कापला होता अगदी वाढदिवसाचं कीर्तन होतं केक कापला होता अगदी आनंदानं त्या महिला केक खात होत्या त्या खोलीमध्ये त्या खोलीचं निरीक्षण करत असताना एका भिंतीवर माझी नजर गेली एका भिंतीवर 30 ते 35 वर्षाची तरुणी कैलासवास या नावानं फोटोमध्ये तरंगलेली होती आणि त्याच फोटोच्या सरळ खाली एक 8 ते 10 वर्षाचं पोरग आपलं डोकं गुडघ्यामध्ये खुपसून रडत होतं त्या महिलांना विचारलं आई ओ मावशी काय रडतंय पोरग त्या म्हणले महाराज आम्हाला काय सांगता यायचं नाही 5 मिनिटानंतर म्हटलं हो ताई ओ मावशी मला कीर्तनाची तयार करायची 5 मिनिटं बाहेर जा त्यांना बाहेर काढलं आणि त्या मुलाजवळ आलो ए दाद्या का रडतोय रे पहिल्यांदा हाक मारली काहीच उत्तर आलं नाही दुसऱ्यांदा हाक मारली काहीच उत्तर आलं नाही तिसऱ्यांदा हाक मारताना विचारपूर्वक हाक मारली ए दाद्या ए बाळा छोटा भाऊच रे माझा का रडतोय तिसऱ्यांदा हाक मारताना त्या पोरानं आपलं डोकं वर उचललं आणि डोळे लाल झालेले ते रडत होतं ते लेकरू का रडतोय रे काय झालं काय तो महाराज म्हणला माझ्या पायाला लागले कुठं लागले महाराज फार दुखतंय हो 8 वर्षाचं पोरग होतं म्हटलं कुठं लागले दाखव तर खरं त्यावेळेस त्याच्या पायाची पॅन्ट वर करून बघितली तर त्याच्या गुडघ्याला एवढी मोठी जखम झाली होती की त्या जखमेमध्ये असे खडे जाऊन रुतले होते त्याच्यातून पाणी रक्त खाली चाललं होतं म्हटलं वेड्या तुला एवढं लागलंय तू तुझ्या आईला तू तुझ्या वडिलांना का सांगितलं नाही तो म्हटला महाराज 8 दिवस झाले आईला ओरडो सांगतोय ए आई लागलंय ग पायाला पण नाही कती पहिल्यांदा माझ्या पायाला ठेच जरी लागली तरी तिच्या डोळ्याला पाणी यायचं ठेच लागे माझ्या पायाला अश्रू येते तिच्या डोळ्याला पण नाही कती महाराज म्हणलं कुठे आहे तुझी आई बोलून आण मी सांगतो समजून शेवटी त्या लेकरांना आपला हात वर उचलावा आणि 35 वर्षाची तरुणी कैलासवास या नावानं फोटोमध्ये तरंगलेली होती ना तिच्या दिशेनं बेकावा अरे किती जरी तिच्याजवळ गारानं सांगितली ना येणार नाही गड्या ती आईची माया लय गोड असते किती गोड आहे तुम्ही रडताला आता किती गोड आहे अरे आईबद्दल बोलायला गेलं ना किती लय तिची माया लय गोड असते किती म्हणतात ना सावळी ग माझी आई मला किती ओ प्रेम देई सावळी ग माझी आई मला किती हो प्रेम देई विजला हो नंदा दीप कसा जाऊ मी मंदिरी विजला हो नंदा दीप कसा जाऊ मी मंदिरी अजून तीन बांधल गरट आमच्या ताईनं सुद्धा आमच्या करता लय कष्ट केले तीन बांधल गरट दिला पिला ना विसावा घेवनिया पंका काय
परविला मुखी चारा ओढ रक्ताची लागली लागे चाहूल फुटाया आज गायाळ पक्षीने जाई पिला ना भेटाया माया मंदिर हलले ओ लागे कळस फुटाया माया मंदिर हलले लागे कळस फुटाया आज गायाळ पक्षीने जाई पिलाला भेटाया जगातली सगळ्यात मोठी आहे सबसे बड़ी है माँ जे आपल्या आईवर प्रेम करतायत ते ऐका बर का सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ बगले सबसे बड़ी है माँ माँ से बढ़कर कोई नहीं रे ओ माँ माँ हे माँ लय बोलण्याजोगं तिच्याबद्दल काय बोलायचं तिच्याबद्दल हक्काचं व्यासपीठ म्हणजे माहेर आहे आणि माहेरातली आई जोपर्यंत तोपर्यंत जगातलं सगळं आहे. आई म्हणजे काय आहे आई म्हणजे जगण्याचं माप आहे ज्याची माया अमाप आहे जग जिंकून आलं की कौतुकाची थाप आहे ती म्हणजे माया. अजून बोलू आई तुझ्याबद्दल बोलायला ए ए ताई तुझ्याबद्दल बोलतोय का लय माया लय मोठी असते आईची. तू तर लय कष्ट केलं आमचं काय नव्हतं हे आता सगळी तुझ्या आशीर्वादानं सगळं उभं राहिलं. पण लय कष्ट केलं तर आमच्याकरता आम्हाला आठवते ना आज ना तुझं आभारच मानायचं आम्हाला या कीर्तनात ताई. किती काय केलं माहिती आहे हे ताई तुझं वर्णन करायला आकाशाला जरी उपमा द्यायला गेलं ना पण आकाश कमी पडेल का ताई. का माहिती का आकाश का कमी पडल. आकाश कधी डवळं होतं कधी निळं होतं कधी काळं भोर होतं आकाश. पण आमच्या आईनं कधी रंग बदलला नाही. आई आकाशापेक्षा मोठी आहे. पुढे बोलू
आई समुद्रापेक्षा मोठी आहे. ओंकारजी का माहिती का? कैलासजी का समुद्रापेक्षा आई मोठी माहिती का? समुद्राचं पाणी कृष्णदादा चवीसाठी खारं आहे आणि आमच्या आईनं आम्हाला कधीच खारं प्रेम दिलं नाही. आई समुद्रापेक्षाही गोड आहे. थोडंसं बोलू. आईला आम्ही म्हणतो कधी कधी तुला काय कळतं तू गप्प बस. अरे तिला असं नका बोलायचं. आईलाही गोड आहे. तिला कधी कधी बोलताना आम्ही तिला अपमानवादक बोलतो. पण सांगू आईला नका बोलत जाऊ. जगातली सगळ्यात मोठी ती आहे. तिचं हृदय लय मोठं आहे महाराज. का माहिती जगातलं महाराज आपलं लेकरू जरी घरी असलं पण जरी गार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लांपाशी. अरे जगात हारावं माणसानं पण आईजवळ कधीच हारू शकत नाही. का माहिती का? एका ठिकाणी गोडलेलं आहे. किती गोडलेलं आहे. जग से हरा नहीं मैं खुद से हरा हूं माही. एक दिन चमकूंगा लेके तेरा सितारा माही. माही रे माही रे तेरे बिन मैं तो अधूरा रहा. जीना 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 रे उठा गुलाल माही तेरी चोनरिया लहरावे. जगातली सगळ्यात मोठी पण आम्ही बोलावं तिच्याबद्दल सांगावं. आणि मग तिच्याबद्दल सांगत असताना या जगतातली सगळ्यात मोठी जर ती ना तर तिची माया मांडावी. का जी मोठीच आहे. मग तुम्ही म्हणता कधी कधी बोलताना ना आम्ही कधी कधी बोलावं तसं नाही वागावं सुद्धा तसं. कधी कधी बोलताना आम्ही म्हणतो आईला कधी कधी बोलताना बरं का साहेब कधी कधी लोक म्हणतात आमच्या तिकडे तुमच्याकडे नाही म्हणते आमच्याकडे म्हणतात. कधी कधी काय म्हणतात हे आई तुला काय कळतो तू गप्प बस. तुमच्याकडे नाही आमच्याकडे म्हणतात हे आई तू शांत राय तू गप्प बस तुला काय कळतं. आहेत ना इथे सुद्धा माया कीर्तनात बसलेत असे काय काय म्हणतात आई तुला काय कळतं तू शांत राय तू गप्प बस. काय काय तो गप नाही काय म्हणतात गप मर हा म्हणतात काय काय. मी कधी कधी विचार करतो आईला जर काय कळालं नसतं तर लहानपणी आईनं आमच्या डोळ्यात काजळ भरवायच्या ऐवजी बोला पुढं बोला पुढं बोला मिरचीची पावडर नक्की भरवली असते. अरे जगात तिच्या इतकं मोठं कोणी नाही. महाराजांनी सांगितलं ना ओ दिती आहे दुआ सबसे बडी है माँ. मग जगातली जर ती मोठी आहे ना तर काय करते माहिती का? महाराज म्हणले जगातली सगळ्यात तीच आहे. आई थोर तुझे उपकार 9 महिन्याने 9 दिवसाने केले कृतार्थ जन्म देवनी थोर मला संस्कार. आई थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार. आणि मग ही जगातली जर सगळ्यात मोठी ती आई आहे तर आईचं वर्णन सांगावं किती बोलावं तिच्याबद्दल. तिच्याबद्दल जर सांगायला गेलं तर विश्वातले सगळे शब्द कमी आहेत. आई 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 म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक एकाने माझं होई सुखकारी. मग जगातली सगळ्यात मोठी तीच आहे तर हे वर्णन आम्ही जोपासावं. हीच जोपासणारी ती आई आहे. अभंगाचं पहिलं चरण. लेकुराचे हित 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 लेकुराचे इथे लेकुराचे इथे लेकुराचे
करता सुंदर गायलं पहिलं चरण. लेकुराचे हित जाणे वाही माऊलीचे चित्त. मग ज्याला घाई असेल त्याने थोडंसं आमचं कीर्तन 1 वाजेपर्यंत चालणार, याची दक्षता घ्या. आणि मग हा फक्त ज्याला घाई असेल त्यांनी सोडावं आणि ज्याला घाई असेल त्यांनी जावं. मग आमचं कीर्तन 1 वाजेपर्यंत चालणार आहे. हे आता सूचना आहे आणि म्हणून घाई करायची नाही. मला जेवढं बोलायचं तेवढं मी बोलणार आहे. हा हा माझ्या मित्राचं कीर्तन आहे, माझ्या आईचं कीर्तन, मी कसं लवकर थांबल. हा सोहळा पुन्हा पुन्हा नाही. हा त्याच्यामुळे ऐका. आणि मग जन्मातलं महत्वाचं गणित आहे, माझ्यावर दडपण आणायचं नाही, अगोदरच सांगतोय. ऐका मग वाढवी जन्मातलं महत्वाचं गणित आहे. आम्ही आलोय ना, मग कीर्तन ऐकावं. मग कीर्तनात आल्यानंतर फायदा काय होतो साहेब सांगतो. किती काय असू द्या पण एवढा प्रसंग ऐकूनच घरी जा. मला माहिती तुमच्या मागं काय, पण इलेक्शन झाले ना आता काय गडबड नाही, जरा निवांत राहा कधीतरी. हा आणि मग निवांत राहायचं. आणि तू का म्हणे निवांत राहीन, पाहिले पाय पडतो. जन्मातलं महत्व, उन्हाचं काय नाही, फॅन लावलेत मस्त कीर्तनात. हा आणि मग जन्मातली महत्वाची गणित आहे. आम्ही जन्मामध्ये आलो ऐका. आणि मग का गणित ऐकावं आम्ही, तुकाराम महाराजांच्या कीर्तनातलं गणित ऐका. इकडे लक्ष द्या. तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराजांचे, हे तर ऐकलं ना तुम्ही, ऐकलंय का नाही. आणि मग कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराजांचे मोकळे हात नव्हते येत तुमच्यासारखे, काहीतरी घेऊन यायचे कीर्तनाला. घेऊन यायचे काय घेऊन यायचे, नजरानं घेऊन यायचे की देवट्या छत्री घोडे सोनं नाणं माणिक मोती तुकाराम महाराजांसमोर मांडायचे. महाराज म्हणायचे लाय लागत आम्हाला, दिवट्या छत्री घोडे हे तो बरे आता न पडे. नाही घेतलं तुकाराम महाराजांनी. आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज बसायचे, रंगायचं कीर्तन, लय गोड भजन असायचं. किती गोड. माझ्या मागे म्हणणार तुम्ही सगळे, एकदा म्हणा हे भजन आपल्या करता नाही ताईन करताय म्हणणार सगळे. एकदा ताट बसा बरं सगळे, म्हणायचं माझ्या मागं. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. क्या बात आहे, वा टाळी वाजून म्हणायचंय. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. लय गोड वा वा. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. शाबास. साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया. ज्ञानोबाराया तुकोबाराया. आणि मग भजनामध्ये रंगायची माणसं. आणि भजनात कीर्तनात तुकोबारायाच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज रंगले. ऐका मी 10 मिनिटच थांबणार पण ऐकत चला. पण मग ना छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात रंगायचे, रंगून जायचे. आणि रंगायच्या नंतर मग तुकाराम महाराजांची कीर्तनातली भूमिका गोड असायची. पण मग छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात बसले, चाकणच्या सुभेदाराला कळालं. अनेक पठाण दिन 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 आवाज करत करत लोक गावकडे यायला लागले. आणि त्या काळात गुप्तचर खातं होतं. आणि त्या गुप्तचर खात्याचे प्रमुख बैरजी नाईक होते, रामोशी समाजातले. बैरजी नाईकाला कळलं की कीर्तनावर हल्ला होणार आहे. बैरजी नाईक आले कीर्तनात. राजा ऐका, कीर्तनावर हल्ला होतोय, उठावं लागतं, निघावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराज उठण्याच्या अगोदर लोकच उठून पळायला लागले. म्हणले पळा. त्या दिवशी तुकाराम महाराज मागून ओरडले, म्हणले पळताय काय, 7 दिवसाचा जरी झाला उपवासी परी कीर्तन रंग सोडू नये. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. कीर्तनातून जागा हलू नका. या कीर्तनात मरण आलेलं भाग्य असतंय. इंचभर जागा सुद्धा हलवायची नाही. तुकोबाराचे शब्द आहे. आणि मग छत्रपतींनी शिवाजी महाराजांनी हे शब्द ऐकले, म्हणले 1 इंचभर सुद्धा जागा हलणार नाही, हाय त्या जागेवर बसून राहील. देह जावो अथवा राहो. आणि शिवाजी महाराज बसले कीर्तनात बसले. ही चाकणचे सुभेदार अनेक पठाण दिन 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 आवाज करत, घोड्याच्या टापेचा आवाज करत करत लोहगाव मध्ये आले. आता लोहगाव मध्ये आल्यानंतर, लोहगाव म्हणजे तुम्हाला जवळ आहे, लोहगावला आले.
आता तिथं आंतरराष्ट्रीय विमानतळ झालं. कीर्तनामध्ये आले आणि कीर्तनामध्ये आल्यानंतर पण तोपर्यंत देवानं काय केलं, तोपर्यंत देवानं तुकोबारायनं काय केलं, देवाकडे घाणा घेतला. का रे, वरून जसा काळ आहे तसा आतून पण का काळा. एक तर कलियुगात तुझी कोणी भक्ती करत नाही, आम्ही करतोय तर आमच्या कीर्तनावर संकट आणतो का काय. देवा याद राख, इथून पुढे कोणी कीर्तनात बसणार नाही. पण मग तुकोबारायने देवाचा गाणा घेतला. तुकोबारायच्या कीर्तनात देव आले, पाय धरले तुकोबारायचे. फार रागवले तुम्ही, शांत व्हा. यांच्याकडे पाहिलं मी स्वतः. देव स्वतः विषयवर गेले आणि 18 पगड जातीतले मावळे आपल्या आतमध्ये घातले आणि स्वतः देवानं जेवढे कीर्तनात बसलेत का तेवढे सगळे शिवाजी महाराजच करून टाकले. सगळे शिवाजी महाराज, जो देखो शिवाजी महाराज. आली पठाण विषू. त्यांना दुसरं तिसरं कोणाशी घेणं देणं नव्हतं. कोणाशी घेणं देणं होतं, शिवाजी महाराज आले आतमध्ये आणि एकाला आज्ञा गेली, जाओ ओ शिवबा को पकड केले की आज. एक आतमध्ये गेला आणि शिवाजी महाराजांना पकडलं. विशीच्या आतमध्ये शिवाजी महाराज पकडले का विशीच्या बाहेर नेलं का तू निघायचं रफिक. रफिक तू का बा गया, तो म्हणायचं शफीक मैं पहिले से वाहता. शफीकला सोडलं का परत आतमध्ये जायचे. आतमध्ये शिवाजी महाराज धरले, आतमध्ये शिवाजी महाराजांना धरलं का बाहेर नेलं का तू निघायचं अहमद. तू का बा गया, तो म्हणायचं मोहम्मद मैं पहिले से वाहता. मोहम्मदला सोडलं का परत आतमध्ये जायचे. शिवाजी महाराज पकडायचे. आतमध्ये शिवाजी महाराज पकडले का बाहेर नेलं का तू निघायचं जाकीर. जाकीर तू का बाग आहे, तो म्हणायचं शाकीर मी पहिले सेवा. अभ्यास करून बसवलंय मी पण. हा, त्यांचा राजा वैतागला. तो म्हणला सबको काट डालो, तो म्हणला सबको काट डालो. देवानं काय केलं, सगळ्यांची रूप आकर्षित केली आणि सगळ्यांची रूप आकर्षित केली. सगळे शिवाजी महाराज झाले होते ना कीर्तनात, तेवढे सगळे जसे होते तसे बनवले आणि स्वतः देव शिवाजी महाराजाचं रूप घ्यायला लागले. बघा आपल्या शिवाजी महाराजांची जागा. जगाच्या मालकानं म्हणजे पांडुरंगानं शिवाजी महाराजाचं रूप घेतलं. बसले घोड्यावर आणि मारली टाच घोड्याला. टाच मारून घोड्याला, एवढ्याच्या पुढं नाही. हा, बसले घोड्यावर बसले आणि घोड्यावर बसले आणि काठीवणात नेलं आणि एका पठाणाचं लक्ष गेलं. ओ देखो शिवबा भाग रहा है, उसका पीछा करो, कीर्तन छोड़ दो. सगळ्यांनी कीर्तन सोडलं आणि शिवाजी महाराज, ते ओरिजिनल होते का डुप्लिकेट. घोड्यावर जे बसले ते ओरिजिनल होते का डुप्लिकेट होते. म्हणजे देवानं शिवाजी महाराजांचं रूप घेतलं. काठीवणात नेलं आणि घोड्यांना आज्ञा केली टाका खाली. अण्णा त्या काळातल्या घोड्यांना कळतही होतं. जाऊ द्या, मला पुढे नाही बोलाय. जाऊ द्या, राहू द्या. आणि मग घोड्यांना आज्ञा केली टाका खाली. आपले वैद्य बाबा एक वाक्य सांगायचे. काय म्हणायचे, मारवाडी भाषा तुम्हाला कळत. बडबडजीनो घोडो खानो घणो, बडबडजीनो घोडो खानो घणो, चलनो थोडो. बडबडजीनो घोडो खानो घणो, चलनो थोडो. घोडो की छोडो मारो, नीचे बडजी ऊपर घोडो. नाही कळालं, परत एकदा सांगतो. बडबडजीनो घोडो खानो घणो, चलनो थोडो. घोडो की छोडो मारो, नीचे भडजी ऊपर घोडो. नाही कळालं, मराठी सांगतो. टांगा पलटी. देवानं महाराज कीर्तनाचा सांभाळ केला का. गॉर्जस टेल मी. मानवी जन्मामध्ये आम्ही आलो ना, या जगातलं महत्वाचं गणित तो देव सांभाळ करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळी हित राखणारा तोय. अजून बोलू का, लेकराची सेवा केली सतुआये, सेवा केली कस पाग फेडू कस बाबू उतराई, कशी पाग घेऊ बाबू उतराई. तुझ्या उपकारा जगी तोड नाही, तुझ्या उपकारा जगी तोड नाही. मोलीन जीव माझा सावरी विठाई, विठ्ठला माय बाबा. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीच मूर्ती, माऊलीच मूर्ती, टाळी वाजवा. मग आहे ना तो सांभाळ करणार आहे. आणि मग सांभाळ करणार आहे तर त्याच्या कीर्तनात आलो त्याची टाळी वाजवली पाहिजे. आता मी आल्यापासून तुम्हाला काय म्हणतो साहेब, काय वाजवा म्हणतोय. तुमचं लक्ष देव वाजवतात, ज्यांचं लक्ष नाही ते ऐकतात, बारका नाही का.
मग कीर्तनात तरी ना काय वाजवली पाहिजे, काय मत आहे तुमचं? कीर्तनात वाजवा ना. माझ्याकरता नाही, पण देवाकरता तरी दादा काय मत आहे? जेथे कीर्तनाची जागा तेथे असे देव किंवा पांडुरंग उभा. म्हणजे जिथं कीर्तनाची जागा आहे तिथं जिथं दादा कोण येतं? कोण येतं? देव येतो. दादा कोण येतं? देव येतो. मग त्याच्या समोर का ना दादाश्री काय वाजवली पाहिजे? बोला ना. मी काय म्हणतोय आई, काय वाजवली पाहिजे? पण याच्याही पुढे आहे, कीर्तनात टाळी वाजवली पाहिजे. कीर्तनात टाळी होय पापांची किंवा विघ्नांची होळी म्हणून वाजवावी. बोला ना. म्हणून वाजवावी ना बोला ना. म्हणून वाजवावी टाळी, पण जो करील टाळ्यांची टाळात टाळी ती अशी यम कवटाळी म्हणून तरी वाजवावी टाळी. अजून बोलू का? इथं पुण्यात माझे चांगले मित्र आहेत, डॉक्टर आहेत ते, आणि मी नेहमी त्यांच्याकडे जातो. म्हणजे माझं दुखतंय म्हणून नाही, पण दुखून नाही म्हणून जातो त्यांच्याकडे. हा बहुधा काय काय गोष्टी म्हणजे हे प्रॉब्लेम क्रिएट होण्याच्या अगोदर त्याचं सोल्युशन शोधलं पाहिजे असं. आणि मग मी त्यांच्याकडे गेलो. कीर्तनाच्या भूमिकेत त्यांना एक प्रश्न विचारला, लय महत्वाचा आहे, तुम्ही ऐका बरं का. तुम्हाला असं लाखो रुपये देऊन सुद्धा ऐकायला नाही मिळणार. हे फुकट ऐकवतोय, म्हणजे फुकट म्हणजे तुम्हाला ऐकवतोय. ऐका ना. मग काय भूमिका आहे? त्यांना विचारलं, डॉक्टर साहेब लोकांना रोज म्हणतो टाळ्या वाजवा, पण टाळी वाजवल्यावर होतं काय? कृष्णमार मी त्यांना विचारलं, कैलासजी मी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी मला इतकं भारी उत्तर सांगितलं. महाराज म्हणले टाळ्या वाजवा. मी न लाज बाळगता काय वाजवली? टाळी वाजवली. आणि मला विचारलं 3 मिनिटानंतर एक्सपिरियन्स काय, अनुभव काय, टाळी वाजवल्यानंतर एवढ्या भागाला काय झालं? म्हणलं डॉक्टर साहेब टाळी वाजवल्यानंतर हाताला वेदना झाल्या. आपण त्याला आपल्या भाषेत, आपल्या इकडच्या भाषेत त्याला मुंग्या येणं म्हणतो. काय येतात? टाळी वाजवल्यानंतर हाताला काय येतात? मुंग्या येतात. म्हणजे हा भ्रम काढून टाका की मुंग्या फक्त 90 रुपयांनीच येतात. नाही कळालं, जाऊ द्या, काय ना उद्या कळलं. टाळी वाजवल्यानंतर सुद्धा हाताला मुंग्या येतात. आणि मग माझ्या हाताला तुम्हाला लेट करंट ठेवले, जाऊ द्या असू द्या. आणि मग माझ्या हाताला मुंग्या आल्या. म्हणलं डॉक्टर साहेब मुंग्या आल्या का? मुंग्या आल्या. त्यांना विचारलं. डॉक्टर साहेबांनी जे उत्तर दिलं ते ऐकण्याजोगं. ऐका ना काय म्हणले डॉक्टर साहेब. महाराज या हातांमध्ये हजारो नाड्यात नाड्या, त्यांना आपण पल्स म्हणतो. मराठी शुद्ध भाषेत त्याला रक्तवाहिनी असं बोलतो. या रक्तवाहिन्यांकडे भगवंताने एक ताकद दिली. काय? जो कोणी विठ्ठल नामात किंवा भगवंताच्या नामात टाळी वाजवल त्याच्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम या हातातल्या टाळ्यांकडे दिलंय, या शिरांकडे दिलंय. आणि ज्या वेळेस आपण टाळी वाजवतो त्यावेळेस आपलं रक्त शुद्ध होतं. आणि रक्त शुद्ध झालेल्या माणसाला, इकडे बघा, रक्त शुद्ध झालेल्या माणसाला कधीच हृदयविकाराचा झटका येत नाही. म्हणून टाळी वाजवली पाहिजे, हा फायदा आहे. अरे मी कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणतो टाळ्या वाजवा. कोणी आता फायदा सांगितलं का तुटू पडल्या. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. पण मग टाळी वाजवायचा हा फायदा आहे. म्हणून अजून बोलू, टाळी का वाजवावी? जन्मोजन्माचं गणित त्या टाळीत आहे. हीच टाळी जर वाळवंटात वाजली तर कैलासजी काय व्हायचं माहिती का? काय व्हायचं? आणि मग टाळीचं महत्व ते गोड आहे. किती वाजवावी? याच्या नामामध्ये अगणित ती टाळी वाजवली. जन्माचं हित जमा होतं आणि तो हित राखणार आहे. सकळ जीवाचा करीतो सांभाळ. हित सांभाळ करणारा तोच आहे. आणि मग त्याचं भजन आवडीनं करावं. आणि आवडीनं करण्याकरता महाराज म्हणले हे त्याची माध्यम आहे, हे त्याच्या सेवेचं माध्यम आहे. हे जोपासलं की लांब जाण्याची गरज नाही. मग भजन कोणतं करायचं? करू ना. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा 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 रखुमाई. विठोबा
माय वा बोरकडे हो बार गो माय हो बा 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली चलेंदी दादाला विठोबा अभंगाच्या एका चरणावर बोलण्याचा मी प्रयत्न केलाय, पण या परिवाराची भूमिका, या आईची भूमिका खरं तर गोड आहे, किती सांगण्याजोग आहे. मी आईबद्दल फारसं काही बोललेलो आहे, पण आईबद्दल बोलत असताना या आईनं श्रीमंती एक वेळ कमी कमवली असेल. आता पोरांनी श्रीमंती भरपूर कमवली, पण त्याच्या पलीकडे सांगू का साहेब, श्रीमंती कमवण्यापेक्षा आईनं संस्कार नावाची गोष्ट पेरली, आणि संस्कार नावाची गोष्ट पेरणारी गोष्ट सध्या कमी. या कीर्तनातून एकच संदेश आहे माझा, काय, मानवी जन्मात काय मिळवलं नाही तरी चालेल, पण माणसानं संस्कार मिळवले पाहिजे. कधी कधी आपण म्हणतो माझ्या लेकराचं, माझी लेकरं माझं काम ऐकत नाही, माझं पोरं माझी काम ऐकत नाही. काय ऐकत नाही? मी कधी कधी वैभव दादा म्हणजे कृष्णा दादा कधी कधी विचार करतो या गोष्टीचा, की जे आई वडील म्हणतात की माझं मुलगा माझं कामच ऐकत नाही, बरं का, काम ऐकत नाही, का ऐकत नाही ते सुद्धा विचार करतं. यानं याच्या आई वडिलाला तांब्या भरून पाणी दिला का? आपण जर तांब्या भरून पाणी दिला असल तर आपलं लेकरू आपल्याला बोलणार देणार आहे किंवा भेटणार आहे. आपणच जर दिला नसल तर आपल्याला भेटेल ही अपेक्षा आपण का ठेवावी? सांगतोय ना, ते कळतंय ना, जरा रुजतंय ना डोसक्यात. आणि मग आम्ही जन्मामध्ये आलोत ना, हे कर्म वर्म जोपासावं. आणि कर्म कशाचं? संस्काराचं. 1-2 मिनिटं सांगतो आणि थांबतो. संस्काराचं वर्म आहे. आपलं गाव दैठणे गाव, बरोबर ना? दैठणे गावातलं एक पोरग वेल एज्युकेटेड झालं, डबल ग्रॅज्युएट झालं. साहेब ऐका बरोबर, तुम्हाला पुरावा सांगता येईल, कुठं जर भाषणाला उभे राहिले तर सांगता येईल एवढं. ऐका चला, हा, त्याच्यामुळे तुम्हाला दाबून धरलं एवढ्या वेळ. हा हा. आणि मग ना ऐका चला, आणि मग ना इथलं एक पोरग डबल ग्रॅज्युएट झालं. बारकं नाही, ऐका चला, तुमच्या लय फायद्याचं बोलतोय. डबल ग्रॅज्युएट झालं, हा, डबल ग्रॅज्युएट झालं, डबल ग्रॅज्युएट झालं. आणि त्याने ना डबल ग्रॅज्युएट झाल्यानंतर घरी आलं, पप्पा मला चांगले मार्क पडले. पप्पा म्हणले मग काय करायचं? आपल्याकडे 25 जर्सी गाय, इकडे जर्सी गायांचं आहे जरा, मी आयातनं पाहिलं. हा, म्हणले 25 जर्सी गाय, एका गायनं 20 लिटर दूध देऊ दे. 20 गुणले 25, 500 लिटर डेअरीला दूध गेलं. परत 500 लिटरला सरासरी 30 रुपयाचा. पाणी घालून जरी इकलं तरी तुम्हाला नाही कळालं, जाऊ द्या. हा हा, पाणी 30 रुपये जरा सरासरी जरी रेट पकडला, 500 गुणले 30, 15,000 रुपये दिवसाला पडतात, बरोबर? 15,000 जर दिवसाला पडतात, महिनाभर जाणार दुसऱ्याच्या दारात राबणार. महिन्याची किती? 15. इथं दिवसाची किती भेटणार? 15. 5,000 रुपये मेंटेनन्स पकड वर्षा, शिल्लक किती राहते तुला? 10,000 रुपये. पोरग म्हटलं खरं आहे की, वडील मानतो ते खरं आहे. पोरग लगेच टाक चारा काम करायला लागलं. हे मकाची वजी उचलायला लागलं, घासाची वजी उचलायला लागलं, आपल्या कडाळाची वजी, बरोबर ना, सगळी वजी उचलायला लागलं. घासाची मकाची वजी उचलून 1 महिनाभर उचलली, मानक्यात पडला. हा, गॅप पडला. हा, तुम्हाला काय माहिती गॅप पडला? बरं पडला. हा, गॅप पडला. आणि गेलं डॉक्टर गेलं. तुम्हाला डॉक्टर कुठे इथं जवळ? हा, डॉक्टर कुठं तुम्हाला? दैठण्याला आहे का? फोटो बिटो काढतो का चांगला? नाही काढीत. इथं जावं लागेल तुम्हाला, शिरूर बिरूरला, शिक्रापूर. हा, दौंड लांब होईल. हा, नावऱ्याला. हा, एक काहीतरी सांगा गाड्या. हा, शिरूरला. बरं, शिरूरला गेले. शिरूरला फोटो काढणार आहे, डॉक्टर का गेलं. कुठलं पोरग? दैठण्याचं पोरग गेलं. आणि डॉक्टरनी काढला फोटो. कशाचा? मणक्याचा फोटो काढला. डॉक्टर म्हणला मणक्यात पडलाय गॅप जर भरून काढायचा आहे तर गप बसावं लागेल. पोरग म्हणलं काय करू डॉक्टर साहेब तुम्हीच सांगा, या वयात तुला गॅप पडलाय. डॉक्टर म्हणले, पोराला म्हणले जा कुठेतरी नोकरी करा, शिकलेला आहे तू, नोकरी कर. पोरग म्हटलं ठीक आहे. पोरग घरी आलं, निकाल घेतला आणि गेलं. आपली जेवढी रिझ्यूम होता म्हणजे डाटा होता तेवढा घेऊन पुण्याला गेले. एका नामांकित कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देण्याकरता गेले. इंटरव्ह्यू होता आणि त्याच्या पुढे 30 पोरं होती. बारकं नाही का, मी विचारणार आहे परत. आणि मग 30 पोरं होती. त्या दिवशी साहेबाची मंडळी बरोबर घरी भांडणं झाली. साहेब पोरगा एकही पोरग काय पास करेना. आलं का पोरग धावायचं, मग असं धावायचं. एकही पोरग पास केलं ना. हे म्हणलं एवढ्या हुशार पोरांचं काय व्हायना, माझं तर काय व्हायचं. म्हणून त्यांनी पिशी उचलली घरी निघाले. ऑफिसच्या पायऱ्या उतरलं पण डोक्यात प्रकाश पडला, जे होईल ते होईल, इंटरव्ह्यू द्यायचा आणि मगच घरी जायचं. परत युटर्न घेतला. पायऱ्या चढायच्या बाकी होत्या. पायऱ्या चढायला लागलं पण ऑफिसच्या बाहेर पोरांनी चपला अस्त व्यस्त काढल्या होत्या. माझ्या बरोबर परत दिवशी एक गायक होता, नाव नाही सांगत.
म्हणजे तुम्ही नाही त्या लयच म्हणजे असा साधारण होता. हा आणि मग त्याने काय केलं माहिती का, त्यानं काय केलं माहिती का, सांगतो ना ऐका ना. त्यानं काय केलं माहिती का, एक चप्पल तिकडं काढली आणि एक चप्पल इकडं काढली. म्हणलं असं का केलं, ते म्हणलं महाराज असं केलं तर चप्पल चोरीला जात नाही, मला त्या दिवशी कळालं. हा आणि मग हा तोच होता. हा आणि मग आणि मग त्याने काय केलं माहिती का, त्याने काय केलं माहिती का, त्यानं सगळ्यांच्या चपला जुळून ठेवल्या. पॅरेगॉनला पॅरेगॉन, बाटाला बाटा, नको कोणाचा घाटा, सगळ्यांची चपला जुळून ठेवल्या. घरची सवय होती, घरी उठलं का रोज दारात झाड लोट करायची, घरच्यांच्या चपला जुळून ठेवायची, याला सवय होती. घरचे संस्कार होते. काय संबंध होतं का ऑफिसच्या चपला जुळून ठेवायच्या, नाही, पण घरचे संस्कार, घरची सवय. आतमध्ये आलं, ऑफिसच्या लाईटी चालू होत्या, लाईटी बंद केल्या, याला घरी सवयच होती. गोट्यातल्या लाईटी सकाळी उठलं का लाईटी बंद करायची सवय होती. आतमध्ये आलं, फॅन चालू होते ऑफिसमधले, याला घरी उठलं का गोट्यातले फॅन बंद करायची सवय झाली होती. सगळे ऑफिसमधले फॅन बंद केले. आतमध्ये आलं, जारचा नळ लीक होता थोडासा, याला घरी सवयच होती. गाया पाणी पाजल्या का नळ बंद करायची सवय होती, यानं तो नळ बंद केला. आतमध्ये आलं, थोडंसं कागद पडली ती ऑफिसमध्ये, याला घरी सवयच होती. पडला, उचलायची सवय झाली होती. यानं ते सगळं उचललं आणि आतमध्ये आलं. 31वा नंबर याचा लागला. मे आय कम इन सर. सर म्हटले येस कम इन, सीट हिअर. सर म्हटले, पोरग म्हटलं हा रिझ्यूम माझा, मला पास करा. सर म्हटले त्याची काय गरज नाही, यू आर सिलेक्टेड, तू पास झाला. हा अजून मला प्रश्न विचारला नाही, आला शिकवटून या, जा शिकावून या रे गावा, विचारलं नाही. पण मग विचारलं नाही कोण आहे कुठून आला, विचारलं नाही, पास कसं काय केलं. साहेब म्हटले माझ्या समोर CCTV कॅमेरे लावले, या कॅमेऱ्यात मी बघितलं तुझ्या अगोदरचे 30 गडी आलं, एकचही लक्ष चपला, कागद, नळ, फॅन, लाईटी, एकचही लक्ष गेलं नाही. 31वा तू असा होता की हर एक गोष्टी का तुझं लक्ष गेलं. आलाय कुठून, तो म्हटला दाईट नेऊन आलोय. हा पोरग म्हटलं तू पास आहे. साहेब म्हणले पास आहे पोराला. म्हटले पोरग म्हटलं साहेब तुम्ही केलं पास पण मी झालो नापास. साहेब म्हणले कस काय नापास झाला, मी तर पास केलं ना. पोरग म्हटलं साहेब ठरवलं होतं की स्वतःच्या जीवनात स्वतःच्या जीवावर काहीतरी करून दाखवायचं, स्वतःच्या जीवावर पास व्हायचं. पण आज एकदा पुन्हा सिद्ध झालं, माणसाच्या जन्मात जर आई वडिलाचे संस्कार नसतील तर माणूस कोणत्याच परीक्षेत पास होत नाही. सांगू का, आज आमच्या पेटकर परिवारावर आई वडिलांचे संस्कार आहे. परिणाम एका नातवानं बाजार समितीमध्ये चांगल्या एका कामामध्ये चांगलं नाव कमवलं. पोरांनी सुद्धा आईची सेवा केली. परिणाम मंडपात जागा सुद्धा शिल्लक नाही. हे परिवारानं कमवलेलं गणित आहे, हे आईनं पेरलेलं गणित आहे गड्या. म्हणून आज आमच्या ताईबद्दल फारसं काही बोलण्याजोगं आहे. तिची माया अगाध आहे, ती म्हणजे जगण्याचं माप आहे. म्हणून तिच्याबद्दल किती बोलावं, शब्द कमी आहेत. म्हणून आता लय दाटही पेरलं का वर कांसाला बारीक पडा, तर त्याच्यामुळं पेर मापात असावी. आणि फाट्याच्या बाहेर गेलं परत कोळपायला त्रास करतं. त्याच्यामुळं थांबतोय, आता थांबण्याचा मी प्रयास करतोय. तरुणांचा आग्रह होता, सगळी तरुण मंडळी आल्यात कीर्तनात, त्यांनी मागून चिठ्ठी पाठवली पोवाडा म्हणायचा, पण आता वेळ झालेला आहे, माझा वेळ संपलाय. म्हणायचंय का थांबायचंय? 4 मिनिटं लागतील हा त्याला. पोवाडा घेऊन थांबायचं, पोवाडा घेऊन चालेल, फक्त म्हणतो बरं. हा म्हणतो का अवघड झालं. हा बरं 5 मिनिटं म्हणतो. असा होता शिवाजी राजा. हे ज्यांना शक्य त्यांनी टाळी वाजवायची. 350 वर्ष मागे चाललोय, 350 वर्षाचा इतिहास आपण पाहतोय आज या कीर्तनात. धन्य धन्य शिवाजी सुर, धन्य धन्य शिवाजी सुर, पराक्रमी थोर, केले जर जर पाजुनी बाण दृष्ट मोगला, पाजुनी बाण दृष्ट मोगला, घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा कीर्तीचा डंक बिने गगनाचली, गगनाचली, कीर्तीचा डंक गगनाचली. मुजरा मानाचा, मुजरा मानाचा शाहीराजा, महाराष्ट्राचा चरण
ती जिजाऊ माऊली, जिच्या हाती पाळण्याची दोरी. त्या माई माऊलीनं शिवबा राजाला घडवलं, वाढवलं, ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं आणि वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण मानलं आणि मर्द मावळा जमा केला. मर्द मावळा कोणा एका जातीतला नव्हता दादा, 18 पकड जातीतला मर्द मावळा होता. पण या राजाला पकडण्याकरता अफजल खानानं, अफजल खानानं कप्पात पाणी लावडा वचल शिवाजीचा विडा उचलला आणि अफजल खान महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आला. पहिलं गाव लागलं तुळजापूर. तुळजापुरात मंदिर कोणाचं? तुळजापुरात अभि दादा, तुळजापुरात मंदिर कोणाचं? बोला बोला बोला. तुळजाभवानीचं. आणि संबळ वाजला, ऐकायचं कसं वाजला? त्याचं संबळ. टाळी वाजवा मारसा करता वा. तुळजापूर सोडलं बरं का. तुळजापूर सोडल्यानंतर पंढरपुरात आले. पंढरपुरात मंदिर कोणाचं? पंढरपुरात पांडुरंगाचं. आणि अभंग वाजू लागला. कोणता माहिती का? गे 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 माझे माझे पंढरपूर सोडल्यानंतर पैठणमध्ये आले. पैठणमध्ये कोणाचं मंदिर आहे? एकनाथ महाराज. आणि अभंग वाजू लागला. कोणता? डौर फिरवी तो तुम्ही डोग डोग ऐका.
खंडोबा आहे अभंग वाज लागला कोणता माहिती का अहम वाग्या वाग्या सोम वाग्या अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगला बाई सावध होनी भजने लागा देव करा गयवारे मल्हारी जिवारी मल्हारी आणि प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची भेट वाटली आओ शिवा आओ शिवा कले लक्ष हमारे अलीकडे दिला राजाला कपटन दवी मानाला राजाला नाव बळकीला अफजल खान ओरडला आणि अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा मागून वार करणार पण आपला पण एक होता ना होता जीवा म्हणून वाचला शिवा होता जीवा म्हणून शिवाचा प्राण वाचायला प्राण वाचायला प्राण वाचायला प्राण वाच छत्रपती शिवाजी महाराज की आणि म्हणून एकदा जोरात टाळी वाजवायची झालेली सेवा बस 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 आता वराती मागून गोड काहीच कामाचं नसते वरातीतच गोड आणावं लागत आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करते आता लय संपल्यावले अवसाली आता वाजवले पण तसं ऐका नाही होय टाळ्या वाजवा त्यांना धन्यवाद आहे गोड सगळ्यांनी गोड साथ दिली सगळ्यांचे आभार आणि बघा ना मंडप बाहेर महाराज ऊन आहे मंडपा बरोबर सावली बाहेर बाहेर ऊन पडले आणि बरोबर आपल्या सावली म्हणजे तुम्ही साहेब आली याचा अर्थ आहे बरं का तो हा हा आणि बरोबर सगळ्याचे आभार व्यक्त करतो आणि बरोबर हा चाल गायक मंडळी वादक मंडळीने मला सांभाळून घेतलं सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय सिस्टीम करता एकदा टाळी वाजवा सगळे आमच्या अभिजित दादांना अभिदादा आमचे जितू दादा सगळ्या मंडळींना धन्यवाद चेतन दादा बरं का सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय सगळ्यांनी येऊस्तोर लय कॉल केले तेवढे जाऊस्तोर करा हा म्हणून सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय संकेत दादा हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय चुकून जर एखादा शब्द गेला असेल बरं का साहेब बरं का आई चुकून जर एखादा शब्द गेला असेल 2 तासात तर एखादा मुलगा असेल तर दुसरा म्हणून मला माफ करा चुकून जाऊ शकतो 2 असतील तर तिसरा म्हणून माफ करा 3 असतील तर चौथा म्हणून माफ करा एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या त्याची काही गरज नाही आपला बाप श्रीमंत आहे बाप आळंदीला या ही माळकऱ्यांना विचारा आळंदीला या कधी आळंदीला आलात ना आपल्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ म्हणून बापच श्रीमंत आहे लेकरं का नसणार म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय चाल आता म्हणायची का थांबायचं वेळ झालाय त्याच्यामुळे थांबूया आता वेळ चाल चाल म्हणलं का 10 मिनिटं अजून मोडतील त्याच्यामुळं झालेली सेवा समर्पित करतोय गुणीजन मंडळी त्यापैकी ओमकारजी जगताप आहे कैलासजी जगताप आहे सगळ्यांचे विशेष आभार व्यक्त करतोय आमचे कृष्णा महाराज सोळुंके आदरणीय कृष्णा महाराज सोळुंके आदरणीय वैभव महाराज बोरकडे या ठिकाणी विशेष उपस्थित आहे सगळ्याचे आभार व्यक्त करतोय आमचे सार्थक महाराजांनी सुंदर वाजवलं झालेली सेवा समर्पित वाणीला पूर्णविराम विठ्ठल जय बोलिलेले पूर्वी देवा कोडे उत्तरे क्षमा अपराध महाराज विचारिला